अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। तर त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला मिलिंद राजाने, तर मिलिंद राजाच्या प्रश्नाचं उत्तर आयुष्यमान आयुपालला दिलं गेलं नाही। आणि दिलं गेलं नाही म्हणजे तो प्रश्न असा होता की धुतांगधारी जे चिवरधारी बनते जे आहे, तर त्यांनी मागच्या चित्तामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये त्यामध्ये त्यांनी काहीतरी वाट चोरूंची चोरीमारी केली असेल किंवा लुटमार केली असेल, त्या कारणास्तव त्यांना जंगलामध्ये राहायला पडतं, किंवा त्यांनी कोणतरी चांगल्या व्यक्तींचं घर फोडायचे प्रयत्न केले असतील, त्यामुळे त्यांना जंगलामध्ये राहण्याचं ही शिक्षा आहे असं प्रश्न मिलिंद राजाने आयुष्यपाल भंते यांना विचारले। तर त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं आणि काय नाही जागेवर स्तब्ध उभे राहिले। आणि नंतर तोपर्यंत भंते नागसेन जे आहेत तर ते चारिका करत 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 त्यांचं वर्णन तर सांगतच आपण की 80,000 भिक्षूंच्या सोबत ते चालले होते सरनाईक म्हणून। तर बघा त्यांच्या वागण्याचा, राहण्याचा, त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यांचा इथं आपण काल सर्व वर्णन बघितलेलं आहे। आणि आयुपाल जे भंतेजी होते त्यांना एक खंत वाटले की माझ्या सारखा जर भिक्षू या मिलिंद राजांना प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, तर यासाठी कोणी कोणी तयार झाले पाहिजे, म्हणून त्यावेळेसच भंते नागसेन यांची सागल नगरीमध्ये एंट्री झालेली होती, म्हणजे प्रवेश झालेला होता। ठीक आहे। आता ज्यावेळेस इतके कुशल कुशाग्र तेज बुद्धिवाले आणि त्रिपिटकाचार्य तिन्ही जे भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्रिपिटक होते, त्या त्रिपिटकांचं त्यांचं पूर्ण पठण पाठ होतं। ज्यावेळेस त्यांनी 7 महिने ते पठण केलं आणि शेवटच्या वेळेस ते धरतीचं कंपन पावलं, एवढे ते गुणी आणि विद्वान असे भंते होते। तर मिलिंद राजांची आणि आयुष्यमान नागसेनांची भेट पाहूया आज आपण। ज्यावेळेस भंते नागसेन चारिका करत येत होते त्यावेळेस त्यांच्यासोबत 80,000 भिक्षू संघ होते आणि ते सरनाईक म्हणून त्यांची त्या सागल नगरीमध्ये त्यांचं एंट्री झालेली होती, म्हणजे प्रवेश झालेला होता। तर देवमंत्री मिलिंद राजास म्हणाला, महाराज थांबा, सध्या नागसेन नावांचे बौद्ध भिक्षू संख्ये परिवेन येथे मुक्कामास आहेत। ते विद्वान, समर्थ, हुशार, विनयशील पण धैर्यवान असून भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे। धम्म ज्ञानावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे। बौद्ध तत्वज्ञान मनुष्य मात्रास पूर्णत्वाकडे घेऊन जाणारे आहे असे त्यांचे म्हणणे आहे। त्यांच्या विरुद्ध घेतलेल्या आक्षेपांचे ते समर्थपणे खंडन करणार आहे। महाराज, आपण त्यांच्याकडे जाऊन आपल्या शंकाचे निरासन करून घ्यावे, कारण ते आपल्याशी चर्चा करावयास तयार आहे। एकाएकी नागसेनाचे नाव ऐकून राजाचे मन भयभीत झाले, त्यांचे गात्र शिथिल पडले आणि अंगावरील केस रोम ताट झाले। असे का व्हावे हे राजा मिलिंदाला सुद्धा कळले नाही। तेव्हा त्याने देवमंत्र्यास पृच्छा केली, विचारणा केली, तो नागसेन माझ्याशी चर्चा करणार तयार आहे काय? होय महाराज, इंद्र, यम, वरुण, कुबेर, प्रजापती, सुयाम, संतुषिता वगैरे देव तसेच लोकपाल आणि आपल्या बाप जात्यांसह महाब्रह्मा जरी आला तरी नागसेन त्यांच्याशी वादविवाद करावयास तयार आहे। मग साध्या माणसाची काय कथा? हे ऐकून राजा मिलिंद देवमंत्र्यास म्हणाला, देवमंत्री, असेच आहे तर राजा मिलिंद आपल्या भेटीस येत आहे असा निरोप घेऊन जाणारा कोणी जासूस त्यांच्याकडे पाठवा। देवमंत्र्यांनी त्यांच्याकडे जाऊन जासूस पाठवून राजाची इच्छा कळवली। यावर राजा मिलिंदाने आनंदात यावे, त्यांचे स्वागत आहे असा त्यांनी परत निरोप पाठवला। यानंतर सुंदर सजविलेल्या रथावर स्वार होऊन 500 यवनासह वर्तमान राजा मिलिंद फार मोठी सेना घेऊन नागसेनाच्या निवासस्थानी संख्येय परिवेन येथे गेला। सजविलेल्या रथावर स्वार होऊन 500 यवनासह वर्तमान राजा मिलिंद फार मोठी सेना घेऊन नागसेनाच्या निवासस्थानी संख्येय परिवेन येथे गेला। त्यावेळी आयुष्यमान नागसेन 80,000 भिक्षूंच्या मध्यभागी संमेलन गृहात बसले होते। नागसेनाच्या भेटीसाठी उत्सुकता असलेल्या मिलिंदाने दुरूनच ही परिषद पाहिली। सुवर्णभूमीवर दिव्य रत्नाचा सडा शिंपल्यासारखे ते काशाय वस्त्रधारी भिक्षू शोभून दिसत होते। हे पाहून मिलिंद राजा म्हणाले, देवमंत्री, ही एवढी मोठी परिषद कोणाची आहे? महाराज,
ही परिषद आयुष्यमान नागसेनाची आहे. दुरून येत असता राजाची दृष्टी परिषदेवर खिळी बसून असताच राजाच्या मनात भय उत्पन्न झाले. गात्र शिथिल पडले व सर्व अंगास थरकाप सुटला. त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. हत्तीस गेंड्याने घेरावे, गरुड पक्षाने सर्पास वेढा द्यावा, अजगराने कोल्ह्यास विळखा घालावा, रान म्हशीने अस्वलास कोंडीत पकडावे, सापाने बेडकाला पाठलाग करावा, सिंहाने हरणाची दानादान करावी, गारुड्याने सर्प पकडावा, मांजराने उंदीर पकडावा, वैत्याने भूताची बांधणी करावी, राहून चंद्र ग्रासावा, साप पेटारात बंद व्हावा, पक्ष्याने पिंजरात अडकून पडावे, मासा जाळात अडकावा, हिंस्र पशूच्या अरण्यात एकट्याने वाट चुकावी, वैष्णव प्राप्ती वक्षाकडून अपराध घडावा, तसेच एखाद्या देवाचे देवपण भरत यावे. तसा राजा घाबरून उदास, चिंतामग्न व खिन्न झाला. मला हा भिक्षू हरवणार तर नाही असे वाटून त्याची मुखाकृती काळवंटून गेली. परंतु एवढ्या लोकांपुढे आपली नाचक्की होऊ नये म्हणून त्याने आपल्या अंगी लटके धैर्य आणले व तो देवमंत्र्यास म्हणाला, देवमंत्री, तुम्ही सांगितले नाही तरी मी आयुष्यमान नागसेन कोण आहे ते अचूक ओळखेन. ठीक आहे महाराज, नागसेनास आपणच ओळखा. त्यावेळी आयुष्यमान नागसेनाचे बसण्याचे आसन मध्यभागी ठेवले होते. समोर बसलेले 40,000 भिक्षू नागसेनापेक्षा वयाने मोठे आणि मागे बसलेले 40,000 भिक्षू वयाने लहान होते. सर्व ते स्पष्ट दिसून येत होते. राजा मिलिंदाने परिषदेचे यथोचित अवलोकन केले आणि नागसेनाकडे बोट दाखवत देवमंत्र्यास पृच्छा म्हणजे विचारणा केली. देवमंत्री, हेच आहेत ना आयुष्यमान नागसेन? होय महाराज, हेच आयुष्यमान नागसेन आहे. त्यांना आपण बरोबर ओळखले. कोणी न सांगताही आपणास नागसेनाला बरोबर ओळखता आले. यावर मिलिंद राजास अत्यंत आनंद झाला. त्यांची खचलेली हिंमत पुन्हा दृष्ट झाली. तथापि नागसेनाला पाहता क्षणी राजांच्या अंतकरणात मानसिक काहूर माजली. त्यास भीतीने पछाडले. असे सांगतात की त्या ज्ञान संपन्न आणि संयम सिद्धू त्या आयुष्यमान नागसेनास पाहून राजा सहज उद्गारला, मी आजपर्यंत अनेक वक्ते आणि वादपटू पाहिले आहेत. अनेकांशी शास्त्रज्ञ किंवा शास्त्रास्त्र केले आहेत, परंतु आज वाटत असलेली भीती मला कधीही शिवली नाही. हे माझ्या पराभवाचेच लक्षण म्हणावे काय? कधी नव्हे तसे आज माझे चित्त उद्गवीन व चंचल झाले. निश्चितच आज माझा पराभव होईल व नागसेन जिंकेल. आपण एक इमॅजिन करू की आपण एखाद्या भिक्षूंच्या किंवा एखाद्या धम्म सहनासाठी गेलो तर तिथं जास्तीत जास्त 5, 7, 8, 10 हजार लोकांची गर्दी राहते, बरोबर आहे. त्या गर्दीमध्ये कोणी बाय आरडाओरडा करतात, कोणी म्हातारे माणसं किंवा कोणी तरुण पोरं फिरत राहतात इकडं तिकडं. पण हे 80,000 भिक्षू, ज्यामध्ये 40,000 तरुण भिक्षू हे पाठीमागे आणि 40,000 वयोवृद्ध भिक्षू हे समोर बसलेले आहेत. तिथे मधोमध म्हणते नागसेन बसले. ते चित्र आणू की एवढे मोठे भिक्षू आणि एवढ्या मोठ्या भिक्षूंना संघनायक म्हणून लाभलेले नागसेन बनतेची कसे असते? कारण 80,000चा संघ घेऊन ते चालत होते, बरोबर आहे. आपण साध्या धम्म परिषदेला गेलो तर 2-3 हजारातच आपण घेऊन जातो, बाबा काय गर्दी म्हणून. ते 80,000 भिक्षू ते बी स्तब्ध बसलेले, भंतेजी जसं सांगतील त्याच पद्धतीने विनय पिटकाचं जे नियम आहे त्या नियमाचं पालन ते करणारे होते. म्हणून संघनायक म्हणून भंते नागसेन त्या काळातले अनंत झाले होते. एकाच रात्रीमध्ये जे माग त्यांच्या गुरुभंतेने त्यांना सांगितलं होतं की एक गोष्ट तुमच्याकडून राहिलेली आहे, ती परिपूर्ण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. ती गोष्ट म्हणजे अनंत पदाची. आणि त्याच रात्री त्यांनी काय केला? निश्चय केला की मी अनंत पद प्राप्त करेन. आणि त्यांच्या पुण्यकर्माने पुण्यलाभाने त्यांना त्याच रात्री अनंत पद प्राप्त झाला. आणि नंतर मग ते संघनायक होऊन मिलिंद राजाच्या भेटीला आले. तर एवढे विलक्षण आणि तेजोमय बुद्धिवादी नागसेन यांचा परिचय झाला. आता पाहू आपण खंड क्रमांक 2, लक्षण प्रश्न. व्यक्तित्वातील गुण. राजा मिलिंद आयुष्य
आयुष्यमान नागसेनाजवळ गेला आणि अभिवादन करून एका बाजूस बसला. नागसेनानेही राजाचे अभिनंदन केले. त्यामुळे राजाच्या चित्ताला सांत्वना मिळाली. राजाने शिष्टाचारपूर्वक प्रश्न केला, म्हणते आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते? आपले शुभ नाव काय बरे? महाराज, नागसेन नावाने मला ओळखतात आणि माझे सहब्रह्मचारी याच नावाने मला संबोधितात. आई बाप आपल्या मुलांची नावे सूरसेन, वीरसेन, सिंहसेन अशा प्रकारे ठेवत असतात. ही नेहमीच्या व्यवहारातील नावे आहेत. माझेही नाव त्यापैकी एक आहे. परंतु यथार्थ दृष्टीने चिरंतन आत्मा, स्वरूप, पुरुष नावात काही नाही. यावर राजा मिलिंद म्हणाला, हे माझ्या 500 यवनांनो आणि 80,000 आदरणीय भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा कान लावून एकचित्ताने ऐका. आपणामध्ये चिरंतन आत्मा स्वरूप नाही. त्यांच्या या विधानास कोणत्या अर्थाने समजावे? म्हणते नागसेन, जर चिरंतन असा कोणी पुरुष नाही हे आपले म्हणणे खरे मानावे तर आपणास चिवर, पिंडपात, शयनासन व औषधी इत्यादी देतो तो कोण? तसेच त्याचा उपयोग घेतात ते कोण? सदाचाराचे रक्षण करतात ते कोण? पुरुषोत्तम श्रेष्ठांच्या मार्गातील दिव्य लाभ जे निर्वाण त्याचा साक्षात्कार करतात ते कोण? प्राणी हिंसा करतात ते कोण? चोरी करतात ते कोण? भोग वासनात दृष्ट जीवन कंठणारे ते कोण? खोटे बोलतात ते कोण? दारू पितात ते कोण? थोडक्यात पंचशील न पाळल्यामुळे ज्या दृष्ट कृत्यांची फळे जिवंतपणेच भोगतात ते कोण? आपले म्हणणे जर सत्य असेल तर पुण्यही नाही किंवा पापही नाही असेच म्हणावे लागेल. मग पाप पुण्य करणाराही कोणी नाही आणि करविणारही कोणी नाही. तसेच पाप व पुण्य कर्माची फळे भोगणारा देखील कोणी नाही. म्हणते नागसेन, कल्पना करा की कोण्या एखाद्या इस्माने आपणास ठार मारले तर तो खून ठरणार नाही, कारण तुमच्या मते नावाप्रमाणे चिरंतन असे काही स्वरूप नाही ना. मग तुमचे आचार्य निरर्थक ठरतील, तुमचे उपाध्याय व तुमची उपसंपदा देखील निरर्थक ठरेल. तथापि आपण म्हणाले की आपले सहब्रह्मचारी आपणास नागसेन नावाने संबोधितात, तेव्हा ही नागसेन काय भानगड आहे? म्हणते अंगावरील केसांना नागसेन समजावे का? नाही महाराज. तर मग रोम म्हणजे नागसेन असावे? नाही महाराज. अंगावरील रोम म्हणजे नागसेन म्हणता येणार नाही. ही नखे, दात, त्वचा, मांस, स्नायू, हाडे, मज्जा, छाती, हृदय, यकृत, प्लिवा, फुफ्फुसे, आतडी, बारीक आतडी, पोट, शोचमळ, पित्त, कफ, पू, रक्त, घाम, मेद, आसवे, चरबी, लाळ, शेंबूड, मूत्राशय व मेंदू म्हणजे नागसेन काय? नाही महाराज. मग आपल्या रूपातच नागसेन असे संबोधलेले बरे? नाही महाराज. तुमच्या वेदना म्हणजे नागसेन काय? नाही महाराज. संज्ञा संच नागसेन म्हणावे वाटते? नाही महाराज. तुमचे संस्कार हेच नागसेन की काय? नाही महाराज. मग विज्ञान तरी नागसेन असावे? नाही महाराज. बनते तर मग रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे सर्व मिळून नागसेन मानावे काय? नाही महाराज. बनते नागसेन रूपादी स्कंद व्यतिरिक्त कोणी नागसेन आहे काय? नाही महाराज. तसेही नाही. म्हणते मी आपणास विचारून अगदी थकून गेलो. यामध्ये कोठेही नागसेन सापडलं नाही. अखेर नागसेन निव्वळ शब्द मात्र आहे काय? अखेर नागसेन आहे तरी कोण? म्हणते नागसेन कोणी नाही, म्हणून आपण व्यर्थच खोटे बोलत आहात. यानंतर आयुष्यमान नागसेन राजा मिलिंदास म्हणाले, महाराज, आपण क्षत्रिय राजे लोक अत्यंत सुकुमार आहात. कारण आपण विलास मंदिरात वाढले आहात आणि आत्ताच या भर दुपारच्या रखरखत्या उन्हाने तापलेल्या वाळूवरून व खड्ड्यांनी झाकलेल्या जमिनीवरून पायी चालत आल्यामुळे आपल्या पायात चटके बसले असावेत आणि दुखत असावे. शरीर थकवा येऊन शिनले असावे. तुमचे मनही दुःखी झाले असावे आणि भयंकर शारीरिक पीडा होत असाव्या. काय आपण पायी आलात की एखाद्या वाहनावर बसून येथे आलात? म्हणते मी पायी आलो नाही तर रथातून बसून आलो आहोत.
काय रथातून आल्या आहात? कुठे आहे तुमचा रथ? हा दांडा म्हणजे रथ का? नाही बनते. हा कणा रथ आहे काय? नाही बनते. काय ही चाके रथ आहे? नाही बनते. हा सांगडा म्हणजे रथ आहे का? नाही बनते. ह्या दोऱ्या रथ आहेत का? नाही बनते. ही लगाम रथ आहे का? नाही बनते. हा चाबूक रथ आहेत का? नाही बनते. महाराज, दांडा, पाळणा, दोर, दूब, खीळ इत्यादी सर्व रथ काय? नाही बनते. मग या भागाशिवाय अजून काही भाग आहेत काय की ज्याला रथ म्हणता येईल? यावर देखील राजाने नकारात्मक उत्तर दिले. तेव्हा आयुष्यमान नागसेन म्हणाले, महाराज, रथातून आलो असे तर आपण सांगितले. अखेर आपण ज्या रथातून आलात तो रथ तरी कोणता? अहो, आपणास विचारून विचारून थकून गेलो, परंतु आपला रथ मला पाहता आला नाही. महाराज, रथ नाही म्हणून वर्थ खोटो बोलू नका. अहो, आपण समस्त जम्बूद्वीपात महान राजा आहात. मग कोणाच्या भयामुळे असे खोटे बोलणे आहात? यानंतर उपस्थित समस्त लोकांना उद्देशून नागसेन म्हणाले, हे 500 राजपुरुष यवनांनो आणि माझ्या 80,000 आदरणीय भिक्षूंनो, आपण सर्व लक्षपूर्वक ऐका. राजा मिलिंदाने आत्ताच रथातून आलो म्हणून सांगितले, परंतु रथ कुठे आहे असे मी विचारले असता ते रथ दाखवू शकत नाही. तेव्हा त्यांचे म्हणणे खरे तरी कसे मानावे? नागसेनाने असा खुलासा केल्यावर 500 यवन लोकांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या व नागसेना साधुवा दिला. आणि ते राजास म्हणाले, महाराज, या कोडातून आपण निघू शकत असल्यास उत्तर द्यावे. यावर राजा मिलिंद उत्तरले, म्हणते, मी आपणास खोटे असे काहीही सांगितले नाही. दांडा, कणा इत्यादी रथाच्या विविध अवयवांच्या आधारावरच केवळ व्यवहाराकरिता रथ हे नामाधिधाम दिलेले आहे. अगदी बरोबर. रथाचा खरा अर्थ महाराजांनी अगदी अचूकपणे ग्रहण केला आहे. तीच गोष्ट मनुष्य मात्रांच्या नागसेन इत्यादी नामासंबंधाने लागू होते. केसादी शारीरिक अवयव व स्कंदांदीच्या आधारावरच व्यवहारासाठी माझे नाव नागसेन असे ठेवण्यात आले आहे. परंतु परमार्थ नागसेन असा चिरंतन पुरुष कोठेही विद्यमान नाही. भिक्षुनी वजिरा भगवंताजवळ एकदा म्हणाली होती, तशा अवयवांच्या आधारावर रथ ही संज्ञा अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे स्कंदादी अवयव एकत्र आल्याने एक सत्वजीव समजला जातो. या उत्तराने राजा मिलिंद अत्यंत खुश होऊन उद्गारला, भंते नागसेन, किती आश्चर्यकारक पद्धतीने आपण हे कूट व बिकट कोडे सोडविले. किती अद्भुत आहे. भंते, यावेळी जर भगवान बुद्ध असते तर त्यांनी सुद्धा तुमच्या वचनास मान्यता दिली असते. शाबास नागसेन, शाबास. समजला का प्रश्न? की नागसेन नावाचा एक भंते आहे म्हणून मिलिंद राजांनी त्यांना कोड्याचा प्रश्न विचारला की नागसेन म्हणजे कोण? डोळे म्हणजे नागसेन का? नाक म्हणजे नागसेन का? तोंड म्हणजे नागसेन का? जीभ म्हणजे नागसेन का? तुमच्या हाड म्हणजे नागसेन का? बरोबर आहे. तर ही संज्ञा असते ज्या माणसाला ओळखायचं. आता एक उदाहरण घेऊ, राणी म्हणजे कोण? बरोबर. आता हे जे 36 प्रकारचे आपल्या शरीरात असलेले जे अवयव आहेत, ज्या भगवान बुद्धांनी या 36 अवयवाची घाण म्हणून भावना दाखवलेली आहे, बरोबर आहे. तर त्या 36 अवयवांना आपण जोडून जी मुलगी तयार झालेली तिचं नाव राणी ठेवलेलं आहे. समाजात वावरताना, जगात वावरताना तिला ओळखल्या गेलं पाहिजे म्हणून आपण तिचं नाव राणी ठेवलेलं आहे. तसेच मग भंते नागसेनांनी मिलिंद राजांना त्यांचाच प्रश्न त्यांनाच विचारला, त्यांचंच कोड त्यांच्यावर टाकलं की मग तुम्ही एवढ्या रक्त उन्हात आले, तुम्ही आले कशात? पायी आले का गाडीनं आले? मग ते म्हणतात मी रथात आलो. रथ म्हणजे काय? रथ म्हणजे दांडा का ती चाक का ती दोरी का तो पाळणा? मग यावर त्यांनी समजलं की हे सगळं मिळून जे तयार झालेलं आहे आणि त्या तयार झालेल्या वस्तूंना त्या भागामध्ये ओळखलं जावं म्हणून ते नावाचं नामस्करण केलेलं आहे. असं कोडं ते त्यांना पडलं होतं. ते त्यांनी शांततापूर्वक समाधान केलं. दुसरा प्रश्न विचारला होता वया संबंधाचे प्रश्न. भंते नागसेन, आपण किती वर्षाचे आहात? महाराज, मी 7 वर्षाचा आहे. भंते, हे 7 काय आहे? तुम्ही 7 आहात की केवळ बेरीज 7 आहे? त्यावेळी राजा मिलिंदाने कितीतरी उच्च भर जरी वस्त्रांचा पोशाख केला होता. मुकुट
किरीदाटी सर्व आभूषणाने त्यांचे शरीर शोभून दिसत होते आणि त्यांची सावली जमिनीवर पडत होती. तसेच जलपात्रात त्यांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. त्याकडे पाहून आयुष्यमान नागसेनाने म्हणजे विचारणा केली, महाराज, ही आपली सावली जमिनीवर पडली असून जलपात्रात देखील आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे. तेव्हा महाराज, आपण राजा आहात की ही सावली राजा आहे? म्हणते, राजा मी आहे, ही सावली नाही, परंतु ही दिसत असलेली सावली माझ्यामुळेच इथे पडली आहे. महाराज, तोच अर्थ माझ्या वयासंबंधी ग्राह्य समजावा. येथे मी 7 नसून सर्वांची बेरीज 7 आहे. म्हणते, आपण हे गंभीर कोडे किती आश्चर्यकारक पद्धतीने समजावून सांगितले. खरोखर अद्भुत आहे. आता तिथं 80,000 भिक्षू, 80,000 भिक्षूंची बेरीज किती होती? मग वय 7 वर्ष सांगितलेले. मग हे कोड कसं असेल की ज्यावेळेस मिलिंद राजांनी त्यांना प्रश्न विचारला की वो जसं तुमचं वय काय, तर त्यांनी सांगितलं 7 वर्ष. मग 7 वर्ष कसं? आता 80,000 भिक्षू मिळून 7 भागेला केलं होतं त्यांनी, मग का गुणाकार केला होता? त्यांचं चिवर घेण्याचं त्यांनी प्रवज्या घ्यायचं वय सांगितलेलं होतं. 7 वर्ष. ज्यावेळेस आपण पाहिलं ना, 7 वर्ष 10 महिने च्या नंतरचा तो कालखंड जो होता, तर त्यावेळेस प्रवज्या घ्यायचं त्यांनी वय सांगितलं होतं. आणि प्रवज्या धारण केल्यानंतर ते गृहस्थी जीवनातून प्रवर्जित होऊन ते भिक्षू बनले होते. ते वय त्यांनी सांगितले होते. ठीक आहे. पुढील प्रश्न होता विद्वानातील वाद व राजवाद. राजा म्हणाला, बनते नागसेन, आपण माझ्याशी शास्त्र चर्चा कराल काय? महाराज, आपण जर पंडित विद्वान माणसासारखे शास्त्र चर्चा करणार असाल तर मी आपल्याबरोबर अवश्य शास्त्र चर्चा करेल. आणि जर राजा लोकांप्रमाणे शास्त्र चर्चा करणार असाल तर नाही करणार. बनते नागसेन, विद्वान लोक कशी शास्त्र चर्चा करतात? महाराज, विद्वान लोक शास्त्रार्थ करिता असताना परस्परांना हे युक्तिवादाच्या जाळ्यात गुंतविण्याचा प्रयत्न करतात आणि परस्पर युक्तीने त्यातून सुटका करून घेतात. कोणी एक कोडे उपस्थित करतो तर त्यापैकी दुसरे ते कोडे उकळतो. कोणी एखादा दुसऱ्या समोर तर्काची रास उभी करतो तर दुसरा त्याचे खंडन करतो. परंतु हे सर्व होऊन देखील कोणी कोणाच्या रागाने तिरस्कार करत नाही. महाराज, याप्रमाणे विद्वान शास्त्रज्ञ किंवा शास्त्रास्त्र होतो. बनते, राजे लोकांची शास्त्रास्त्र करण्याची पद्धत कशी आहे तेही सांगा. महाराज, राजे लोक जेव्हा शास्त्रास्त्र करतात त्यावेळी एखाद्याने विरोध केला तर तो त्यास खपत नाही. लगेच त्या विरोध करणाऱ्यास असे शासन करा म्हणून फरमाविले जाते. याप्रमाणे राजे लोकांची शास्त्रास्त्र करण्याची पद्धती आहे. यावर राजा मिलिंद म्हणाला, बनते, मी राजवादाचे कधीच अनुकरण करणार नाही, तर मी आपणाशी विद्वानाप्रमाणेच शास्त्रास्त्र करीन. बनते नागसेन, आपण याबाबत विश्वास ठेवून माझ्याशी शास्त्रास्त्र करावे. जसे आपण एखाद्या आपल्या भिक्षूंशी, श्रामणेराशी, उपासकाशी किंवा विहारात राहणाऱ्या कोण्या व्यक्तींशी निसंकोचपणे चर्चा करता अशीच तशीच चर्चा माझ्याशी करावी. भय बाळगण्याचे कारण नाही. ठीक आहे, असे म्हणून स्थविराने स्वीकार केला. तेव्हा राजा म्हणाला, बनते, मी आपणास प्रश्न विचारतो तर विचारावा महाराज. बनते, मी तर प्रश्न विचारला महाराज, मी सुद्धा त्याचे उत्तर दिले. बनते, आपण काय उत्तर दिले? महाराज, आपण काय विचारले? त्यावेळी राजा मिलिंदाच्या मनात विचार आला की अरे, हा भिक्षू खरोखरच पंडित असून माझ्याबरोबर शास्त्रास्त्र करू शकतो. अनेक मुद्द्यांचे प्रश्न मी यांच्याकडून स्पष्ट करून घेऊ शकतो. परंतु आता सुरू माळवण्याच्या बेतात आहे, तेव्हा आजची चर्चा इथेच थांबून उद्या राजभवनात शास्त्र चर्चा केलेली बरी. या विचाराने राजा देवमंत्र्यास म्हणाला, देवमंत्री, तुम्ही स्थविरास सांगा की उद्याचा शास्त्रास्त्र राजभवनात होईल. एवढे बोलून मिलिंद राजा आपल्या आसनावरून उठला आणि स्थविरांचा निरोप घेऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला. परंतु जाताना मनातून वारंवार नागसेन नागसेन एवढेच बोलत होता. तेव्हा देवमंत्र्यांनी आयुष्यमान नागसेनास सांगितले, बनते, उद्याला शास्त्रास्त्र राजभवनात व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे. ठीक आहे, असे म्हणून स्थविराने या निमंत्रणाचा स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी
प्राप्त काळी देवमंत्री अनंत काय मुंकर आणि सबदिन्न यांनी राजाकडे जाऊन विचारणा केली की महाराज, आज आयुष्यमान नागसेन येणार आहेत काय? होय, येणार आहेत. किती भिक्षूंसह ते येणार आहेत? जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्या. यावर सबदिन्न म्हणाला, महाराज, त्यांना 10 भिक्षूंसह येऊ द्यावे. दुसऱ्यांदा देखील राजा म्हणाला, जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्या. पुन्हा सबदिन्न म्हणाला, महाराज, 10 भिक्षूंसह त्यांना येऊ द्यावे. तेव्हा तिसऱ्यांदाही राजा म्हणाला, जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्यावे. यावर राजा मिलिंद जोर देऊन म्हणाला, त्यांच्या स्वागताची यथोचित व्यवस्था केली आहे. मी म्हणतो, जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह त्यांना येऊ द्यावे. सबदिन्न, तुम्ही 10 का म्हणता? आम्ही काय भिक्षूंना भोजन वाढू शकणार नाही? यावर सबदिन्न अगदी चूप झाला. यानंतर देवमंत्री अनंत काय आणि मंकुर आयुष्यमान नागसेनाकडे गेले व म्हणाले, बनते, राजाने सांगितले जितक्या भिक्षूंना आपल्या बरोबर घ्यावेसे वाटेल तितके भिक्षू घेऊन आपण राजवाड्यात चालावे. साधू साधू साधू. आम्ही भारताचे लोक भारताचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संगतीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवचित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रदान संविधान याच्यावरती कार्यप्रणाली करून वेळ देऊन भारतीय संविधान दिलं. अशा विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन. ज्या संविधानाच्या अधिकारामुळे आपण आज सर्वजण इथे एकत्रित बसून मिलित प्रश्न आणि भारतीय संविधानाचा पठण करत आहोत, असे अनंत उपकार या भारत देशावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे, विशेषतः करून महिलांवर केलेले आहे. तर मी आता परत एकदा मूलभूत अधिकार आणि आपण ज्या कलमा पठण केलेल्या होत्या, वाचल्या होत्या, समजल्या होत्या, त्यांच्यावर परत एकदा पुनर्फेरणी करतो. शोषणाविरुद्धाचा जो हक्क आहे त्या हक्कासाठी कलमा आहेत 23 आणि 24, ज्यामध्ये माणसाचा अपव्यापार आणि बिगारी यांची मनाई. यामध्ये उदाहरण देऊन सांगलेलं होतं की ज्या मुलींना फूस लावून किंवा पळून ह्या राज्यातून त्या राज्यात विकून टाकायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरची कलम होती शोषणाच्या विरुद्ध, म्हणजे कारखान्यामध्ये किंवा इतर हॉटेल्स लाईनमध्ये जे लहान मुलं आहेत 14 वर्षाखालील यांना जर तुम्ही काम करा सांगलं तर सर्वात प्रथम आईवडिलांवर केसेस दाखल होतील आणि नंतर त्या मालकांवर केसेस दाखल होतील. म्हणून 14 वर्षाच्या पर्यंत कोणीही बालकामाला आपण काम करण्यासाठी वेठीस धरत ठेवू शकत नाही. सत्सद बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण हा भाषण तुम्ही करू शकत नाही, ठीक आहे. आणि आजच्या घडीला मी सांगू इच्छितो की ज्या आपल्या आदिवासी राष्ट्रपती आहे, जे सर्वोच्च न्यायालयापेक्षा महत्वाचे भारताच्या प्रथम नागरिक आहे, त्यांच्याकडून ती केस आजची ही 25वी नंबरची जी आहे धर्माची प्रकटीकरण जे आहे त्या प्रकटीकरणाच्या या केसला कुठंतरी त्यांनी गालबोट लावलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी याबद्दल याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण त्या केसला त्यांनी खालीवर केलेला आहे. या घटनेला आज
राष्ट्रपतींच्या मार्फत ती लागू करण्याची मोहीम चालू केलेली आहे. मी पाहता चली मला तो प्रश्न पडला की कालच तर बाबा आपण कलम वाचली आणि आज या राष्ट्रपतीकडून त्यांनी ते मान्य करून घेतली. ठीक आहे. आणि यानंतर आपण धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य पाहिलेले होते. कलम क्रमांक 26 मध्ये की तुमचं जे स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी आपल्या महाबोधी महाविहाराचं एक उदाहरण देऊन सांगितलेलं होतं की ज्यामध्ये जे ट्रस्टला जो पैसा आहे तो कशा प्रकारे ओळखला जात आहे म्हणून. ठीक आहे. अशा या 26 पर्यंत आपण त्या कलमा बघितलेल्या होत्या. यानंतर 27वी कलम जी होती तर ही एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर न देण्याबाबत स्वातंत्र्य. बरोबर आहे. आता एखादा भारतामध्ये असलेला सर्वात श्रीमंत असा जो धर्म आहे तर तो अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.